आनंदाची भावना आहे। शेवटी जोरगेवार हे माझ्यासोबतच काम करणारे कार्यकर्ते होते। आता 2019 मध्ये थोडे बाजूला झाले, पुन्हा संगम झाला। आता निश्चितपणे लोकसभेलाही फायदा होईल, विधानसभेलाही फायदा होईल आणि जो विचार या देशाला विकासाच्या ऐवजी परिवारवादाकडे नेतो, जो विचार देशाला विघातक मार्गावर नेतो, तो विचार पराभूत होऊन एक चांगला सुसंस्कृत विकासाचा विचार पुढे जाईल। आता आम्ही एकत्र आलोय तर त्यामुळे शक्ती वाढेल। हा 100 तर कधीही असतं। प्रत्यक्षामध्ये आपण एक आला, मात्र यापूर्वी अनेकदा आपले कार्यकर्ते आमने सामने आले होते। तसं मानत नाही की मी त्याच्यापासून वेगळा झालो। जसं मी म्हणू शकेल एकदा, जसं माझं 7 जन्मासाठी सौभाग्यवती शपथ झालं, तसं 7 जन्मासाठी म्हणून ते माझे गुरु म्हणून मी त्यांना नेहमी कायम ठेवलेलं आहे। माझ्या हृदयाच्या स्थानी आहे ते, आणि म्हणून वेगळं आहे असं काही नाही आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की आज गुरुदक्षिणा म्हणून वापस करत असताना निश्चितपणे सुधीर भाऊंच्या करता म्हणून एक मला या त्यांच्याकरता काम करता येत आहे। आणि हे कायम आमच्या मनातल्या माझ्यासारख्या असंख्य लाखो कार्यकर्त्याची ही भावना होती की भाऊंनी मोठं व्हावं। भाऊंच्या मध्ये जी क्षमता आहे, ती क्षमता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरता न राहता महाराष्ट्रामध्ये आणि आता तर देशा पातळीवरती क्षमता, देशाच्या विकासाच्या मध्ये योगदान देणारी जी क्षमता आहे, ती क्षमता निश्चितपणे मोठी व्हावी ही आमची सर्वांची वेळ वाचला आणि कार्यकर्त्यांना घराघरापर्यंत कमी वेळेमध्येच आजकाल काम होत असतं। शेवटचे जे ओव्हर्स असतात त्याच्यामध्ये जे रन काढते त्याच ठिकाणी त्याच टीमचा विजय होतो, हे तुम्ही समजून घ्या। आणि अजून काही वेळ घेत निश्चितपणे अगोदरही भाऊंना मताधिक्य होतं, की मताधिक्य अधिक वाढेल एवढंच या ठिकाणी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।